इचलकरंजीजवळ तारदाळ इथं बंद घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी रोख 1 लाख आणि सोन्याचे दागिने असा 4,38,000चा मुद्देमाल लंपास केलाय। या प्रकरणी यास्मीन पठाण यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय। दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केलं होतं, तर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाबाबत सूचना केल्या। इचलकरंजीजवळ तारदाळ इथं श्रीकृष्णनगर गल्लीत यास्मीन पठाण या कुटुंबासह राहतात। मंगळवारी चिकोडी तालुक्यातील सदलगा गावी त्या उरसाला गेल्यानं त्यांचं घर कुलूपबंद होतं। त्या आज सकाळी घरी परतल्या असता त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटल्याचं दिसलं। घरात पाहणी केली असता बेडरूममधील लोखंडी तिजोरीतील 1.25 लाखाची मोहनमाळ, 25,000ची बोरमाळ, 75,000चा नेकलेस, 25,000चे कानातील टॉप्स, 62,500चं गंठण, 8,500ची कानातील बुगडी, 12,500च्या कानातील रिंगा, 4,500चे लहान मुलांचे चांदीचे वाळे, तोडे, करदोरा, सोन्याचे दागिने आणि रोख 1 लाख असा 4,38,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केलं होतं, तर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाबाबत सूचना केल्या।